गोष्ट 1990ची. पश्चिम बंगालच्या डाव्या सरकारने बस भाडं वाढवलं होतं. या विरोधात लोक रस्त्यावर उतरलेले. त्यावेळेला कोलकाता येथे आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 3 जणांचा मृत्यू झाला. या विरोधात काँग्रेसने संपाची घोषणा केली होती. ममता बॅनर्जी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींची भेट घेऊन कोलकात्याला परतले. काँग्रेसच्या वरिष्ठ सहकाऱ्यांसह ममता आंदोलनस्थळी पोहोचले. तिथे सीपीएम कार्यकर्ते म्हणजेच कम्युनिस्ट पक्षांच्या कार्यकर्त्यांचा ताफा होता. सीपीएमच्या लोकांनी 5-6 टॅक्सी घेऊन आजूबाजूला भीती पसरवली होती, जेणेकरून हल्ल्याच्या वेळी कोणी मदत करू शकणार नाही आणि प्रत्यक्षदर्शीही नव्हते. ममता पुढे जाणार तेवढ्याच समोरून हल्ला करण्यात आला. सगळीकडे गोंधळ उडाला. डोक्यावर झालेला लोखंडी रॉडचा हल्ला, रक्ताने माखलेले कपडे. हे होत असताना त्यांनी हाताने डोकं झाकलं आणि बेशुद्ध झाले. डॉक्टरांनी मृत्यू जवळ आलाय हे सांगितलं. हल्ला इतका प्राणघातक होता की वाचणं मुश्किल होतं. संपादकांनी लेख लिहायला सुरुवात केलेली. पण तेवढ्यात कम्युनिस्ट पक्षाच्या एका नेत्याने वस्तुस्थिती सांगू नका नाहीतर दंगल होईल असं बजावलं. ममता उपचार घेत होत्या तर दुसरीकडे जनमत काँग्रेसच्या बाजूने झुकलेलं. यामुळे ममतांनी सहानुभूती न घेता महिन्याभरातच डोक्याला बँडेज बांधून रॅली आणि आंदोलनात सामील झाल्या. थांबणं त्यांच्या रक्तात नाही. कधी डोक्याला पट्टी लावून, कधी व्हीलचेअरवरून, तर कधी अंगावर काळा कोट घालून. त्या येतात, सत्ताधाऱ्यांना कडवी झुंज देतात, प्रश्न विचारतात. कोणी नसलं तरी त्या एकटं उभं राहतात. हार मानत नाही. निडर त्यांचा स्वभाव आहे. नडणं त्यांच्या धमण्यांमध्ये. पश्चिम बंगालच्या दीदी आणि वेळ पडली तर रणरागिणी अशा ममता बॅनर्जी आहेत. बुधवारचा दिवस, वेळ दुपारी 12ची, ठिकाण सुप्रीम कोर्ट. एका राज्याच्या मुख्यमंत्री केस लढायला स्वतः येतात. गर्दी जमते. ममता बॅनर्जी कोर्टात जातात आणि बेधडकपणे आपला युक्तिवाद करतात. पण हे सगळं करण्याची वेळ ममतांवर का आली हे आधी समजून घेऊया. नमस्कार, मी साहिल आणि तुम्ही पाहताय आचार्य मीडिया. मुद्दा सुरू होतो एसआयआर म्हणजेच स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन पासून. आता सर, म्हणजे एसआयआर म्हणजे काय? तर निवडणूक आयोगाने मतदारांची नावं तपासण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेतले. यामध्ये मतदारांना घराघरात जाऊन त्यांची ओळख पटवणं, मृत, चुकीची किंवा अवैध नावं सूचीतून काढणं, योग्य नोंदणी ठेवणं यांचा समावेश आहे. ममता बॅनर्जी यांच्या मते एसआयआर म्हणजे नाव वगळण्याचा प्रयत्न आहे. जे हयात आहेत त्यांची कित्येकांची नावं वगळली गेलीत. खूप लोकांना मृत घोषित करण्यात आले. जिवंत असताना नाव काढलं जाते. हा लढा त्यांनी टीएमसी विरुद्ध इलेक्शन कमिशन नाही, तर त्यांनी मतदारांचा हक्क विरुद्ध व्यवस्थेचा दुरुपयोग असा बनवला. 2026 म्हणजे येत्या काही महिन्यात बंगाल विधानसभाच्या निवडणुका जवळ येतात आणि यामुळेच निवडणूक आयोगाने बाकीच्या राज्यांना सोडून फक्त बंगालमध्येच हा उपक्रम राबवलाय अशी टीका आणि असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. काल युक्तिवादादरम्यान त्यांनी इलेक्शन कमिशनला व्हॉट्सअप कमिशन देखील म्हटलं, आम्हाला न्याय मिळत नाहीये. मी एका सामान्य कुटुंबातून आलेली आहे, पण मी माझ्या पक्षासाठी लढत नाहीये. निवडणूक आयोगाला 6 पत्रे लिहिली गेली. त्यात त्यांनी एकही उत्तर मिळालं नाही. मागच्या दाराने कुठेतरी न्याय अडकलाय असं वाटणं स्वाभाविक आहे, असं काल युक्तिवादादरम्यान ममता बॅनर्जी म्हणाले. तसंच बंगालला बुलडोजर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोकशाही वाचवा अशी हात जोडून विनंतीही त्यांनी कोर्टाला केली. यावर आम्हाला समस्येवर तोडगा हवा आहे. आम्ही आमची जबाबदारी टाळणार नाही. ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केलेला मुद्दा खरा आहे आणि यावर आम्ही सहमत असू, असं सुप्रीम कोर्ट म्हणाले. सोमवारी पुन्हा एकदा याची सुनावणी. ज्या निवडणूक आयोगाचे गुणगान सत्ताधारी सगळीकडे गातात त्याचे प्रमुख ज्ञानेश कुमार यांनी ममता बॅनर्जींची भेट घेण्याचं टाळलं. ज्यांची नावं नाहीत अशा 100 जणांना ते सोबत घेऊन दिल्लीत आले. बंगाल भवनमध्ये त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली. इतकंच काय तर बंगाल पोलिसांना सुद्धा दिल्लीत बोलावले गेले. देशात सत्ताधारी लोकांचं ऐकत नाही असं विरोधक नेहमी म्हणतात. खूप सारे मुद्दे असतात ज्यावर आवाज उठवला जाऊ शकतो. आपली भाषा, आपली अस्मिता, आपल्या लोकांसाठी लढता येणं हे कोणत्या राज्यात किती विरोधक ऍक्टिव्हपणे करतात असं जर विचारलं तर हाताच्या बोटांवर मोजणे इतकी नावं नाहीत. अशा सर्व परिस्थितीत एका राज्याचे मुख्यमंत्री स्वतः कोर्टात येऊन केस लढते, ही गोष्ट सत्ताधाऱ्यांसाठी देखील दखल घेण्यायोग्य. आपल्यापर्यंत त्यांच्यावर केलेले मीम्स पोचतात. तुम्हाला ममतांचं राजकारण आवडत असो वा नसो, मुख्यमंत्री म्हणून पश्चिम बंगालसाठी त्यांनी काय केलं हा प्रश्न पण तुम्हाला पडू शकतो. पण ममता बॅनर्जी या नावासोबत एक गोष्ट कायम राहते, ती म्हणजे शेवटपर्यंत हार न मानणं, शेवटपर्यंत लढत राहणं. आणि म्हणूनच ममता होणं सोपं नाही. अशाच विविध व्हिडिओसाठी आचार्य मीडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका.